मित्रांनो, हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे जो नेहमी जास्त देतो पण कमी मिळवतो, जो नेहमी समजून घेतो पण ज्याला कोणी समजून घेत नाही, तो अजूनही म्हणतो कदाचित उद्या बदल होईल, कदाचित तिला किंवा त्याला माझी किंमत कळेल. मित्रांनो, एकतर्फी प्रेम म्हणजे फक्त प्रेम नाही, ती एक अशी लढाई आहे जिथे जिंकणारा कोणीच नसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एकतर्फी प्रेमात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीने ऐकायलाच हवी अशी 10 कठोर पण खरी सत्ये. सत्य क्रमांक 1. एकतर्फी प्रेम म्हणजे प्रेम नाही, ती सवय आहे. मित्रांनो, जिथे प्रेम असतं तिथे दोघेही प्रयत्न करतात, पण एकतर्फी प्रेमात तुम्ही एकटेच प्रयत्न करत असता. तुम्ही कॉल करता, तुम्ही माफी मागता, तुम्ही समजून घेता, तुम्ही थांबता आणि समोरची व्यक्ती ती फक्त सवयीने तुमच्याशी जोडलेली असते. हे प्रेम नाही, हे भावनिक सवयीचं व्यसन आहे. सत्य क्रमांक 2. जास्त प्रेम दिल्याने कोणी प्रेमात पडत नाही. मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. आपण विचार करतो मी एवढं केलं तर ती व्यक्ती बदलणार, माझं प्रेम पाहून तिला किंवा त्याला कळेल. मित्रांनो, प्रेम कधीही कर्जासारखं परत मिळत नाही. ज्याला प्रेम करायचं असतं तो कमी मिळालं तरी प्रेम करतो. सत्य क्रमांक 3. समोरची व्यक्ती तुमचं प्रेम जाणून बुजून दुर्लक्ष करते. ही गोष्ट स्वीकारणं खूप कठीण असतं, पण सत्य हेच आहे, ती व्यक्ती अंध नाही, तिला सगळं दिसतं. तुमची काळजी, तुमचा वेळ, तुमचं समर्पण, पण तरी ती दुर्लक्ष करते कारण तिला ते सोयीचं वाटतं. सत्य क्रमांक 4. एकतर्फी प्रेमात तुमचा आत्मसन्मान मरतो. मित्रांनो, हळूहळू तुम्ही स्वतःला दोष देता. मी पुरेसा नाही असं वाटायला लागतं. स्वतःची किंमत कमी होते. मित्रांनो, प्रेमासाठी स्वतःचा आत्मसन्मान गमावणं हे प्रेम नाही, ते स्वतःवरच अन्याय आहे. सत्य क्रमांक 5. आशा हीच तुमची सर्वात मोठी शत्रू असते. कदाचित उद्या एक दिवस तरी काहीतरी बदल होईल. मित्रांनो, एकतर्फी प्रेमात आशा तुम्हाला पुढे नेत नाही, ती तुम्हाला अडकवून ठेवते. जिथे कृती नाही तिथे आशा म्हणजे फक्त भ्रम. सत्य क्रमांक 6. तुम्ही नातं नाही, तुम्ही पर्याय आहात. मित्रांनो, हे ऐकणं कठीण आहे पण गरजेचं आहे. समोरची व्यक्ती कंटाळा आला की तुमच्याकडे येते, गरज संपली की दूर जाते, दुसऱ्यांसाठी वेळ काढते, तुमच्यासाठी नाही. हे नातं नाही, तुम्ही फक्त बॅकअप आहात. सत्य क्रमांक 7. तुमचं प्रेम चुकीचं नाही, पण व्यक्ती चुकीची आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुम्ही जास्त नाही, तुमच्या भावना चुकीच्या नाहीत. तुमचं प्रेम सुंदर आहे, पण चुकीच्या व्यक्तीकडे ते प्रेम वाया जातं. जसं सुपीक मातीला बीज नसलं तरी उपयोग नसतो. मित्रांनो, सत्य क्रमांक 8. एकतर्फी प्रेम तुमचं भविष्य थांबवतं. तुम्ही काय गमावता? नवीन नात्यांची संधी, स्वतःचा आनंद, मानसिक शांतता, स्वतःवर प्रेम, फक्त त्या एका व्यक्तीसाठी जिला तुम्हाला गमावण्याची भीतीच नाही. सत्य क्रमांक 9. सोडणं हे हार मानणं नाही. एकतर्फी प्रेम सोडणं हे कमजोरी नाही, ते धैर्य आहे. ते स्वतःची निवड आहे, ते स्वतःला वाचवणं आहे. मित्रांनो, जिथे प्रेम मागावं लागतं तिथे थांबणं चुकीचं असतं. सत्य क्रमांक 10. तुम्ही जिथे महत्त्वाचे नसता तिथे थांबायचं नसतं.
हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचं सत्य आहे. मित्रांनो, प्रेमात आदर हवा, प्रयत्न हवेत, समान सहभाग हवा. जर हे सगळं नसेल तर ते प्रेम नाही. स्वतःला इतकं स्वस्त करू नका की कोणीही तुम्हाला गृहीत धरू शकेल. मित्रांनो, खूप देणारी माणसं खूप सुंदर असतात, पण त्यांची चूक हीच असते की ते चुकीच्या लोकांना देत राहतात. लक्षात ठेवा, तुम्ही समुद्र आहात. तुम्हाला वाळवंटात वाहून देऊ नका. आजपासून ठरवा, मी मागणार नाही, मी विनवणार नाही, मी स्वतःची किंमत ओळखेन. कारण प्रेम हे दोघांनी मिळून करायचं असतं, एकट्याने नाही. मित्रांनो, एकतर्फी प्रेम संपतं तेव्हा नातं नाही पण भ्रम तुटतो, आणि भ्रम तुटणं हे वेदनादायक असतं पण मुक्त करणारा असतं. आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात तर उद्या कोणीतरी तुमच्यासाठी उभं राहील. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही एकतर्फी प्रेमातून काय शिकलात. पुन्हा भेटू अशाच एका सत्य आणि आत्मसन्मान जागवणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, कारण तेच प्रेम खरं आहे.